जय श्री कृष्ण. राधे राधे. गोकुळाष्टमी बाळकृष्णाचा जन्मोत्सव. गोकुळाष्टमी बालकृष्णाचा जन्मोत्सव. एक कंसाचा आतंक. मथुरेचा राजा कंस आपल्या बहिणी देवकीवर फार प्रेम करायचा. देवकीचं लग्न वसुदेवाशी झालं. लग्नानंतर देवकी व वसुदेव यांना रथाने घरी नेत असताना आकाशवाणी झाली, कंसा, तुझा अंत तुझ्या बहिणीच्या 8व्या पुत्राकडून होईल. ही वाणी ऐकताच कंस भयंकर क्रोधित झाला. त्याने देवकीला ठार मारण्याचा विचार केला, पण वसुदेवाने समजावून सांगितलं की त्यांची सर्व मुले कंसाकडे सोपवतील. कंसाने देवकी वसुदेवाला तुरुंगात डांबलं. दोन 6 अपत्यांचा वध. देवकीला झालेलं प्रत्येक अपत्य कंसाने जन्मताच ठार केलं. हा अत्याचार पाहून संपूर्ण मथुरा भयभीत झाली. 7वं अपत्य बलराम योगमायेच्या कृपेने रोहिणीच्या गर्भात गेला आणि 8वं अपत्य म्हणजेच भगवान श्रीकृष्ण होणार हे ठरलं. 3 अद्भुत जन्म. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी, रोहिणी नक्षत्र, मध्यरात्रीचा समय, कारागृहात तेजस्वी नीलवर्णी 4 भुजाधारी शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले बालक प्रकट झाले. वसुदेव देवकीने त्यांना पाहून आश्चर्य व आनंदाने डोळ्यात पाणी आले. भगवानाने आज्ञा केली, वसुदेवा, मला गोकुळातील यशोदेच्या घरी ने आणि तिच्या नवजात कन्येला आण. 4 यमुनेचा चमत्कार. कारागृहातील सर्व दरवाजे आपोआप उघडले. पहारेकरी झोपी गेले. वसुदेव टोपलीत कृष्णाला ठेवून यमुनेच्या दिशेने निघाले. यमुना नदी उफाळून वाहत होती, पण वसुदेव चालू लागले तसे पाणी छातीपर्यंत आले. शेवटी नदीने मार्ग दिला आणि वसुदेव गोकुळला पोहोचले. 5 अदला बदल. गोकुळात यशोदा झोपेत होती. तिच्या शेजारी कन्या होती. वसुदेवाने कृष्णाला तिच्या बाजूला ठेवून कन्येला घेतलं आणि पुन्हा कारागृहात परतले. जसेच कंसाला कन्येच्या जन्माची बातमी समजली, त्याने तिला जमिनीवर आपटण्याचा प्रयत्न केला, पण ती कन्या हातातून सुटून आकाशात गेली आणि म्हणाली, अरे मूर्ख कंसा, तुझा संहार करणारा जन्मला आहे. 6 गोकुळातील आनंद. गोकुळात नंद महाराजांच्या घरात उत्सव सुरू झाला. ढोल ताशांचा नाद, लोकांच्या जय जयकाराने वातावरण गजबजले. गावकरी नंदलाल पाहायला आले. यशोदा कृष्णाला प्रेमाने मांडीवर घेत लोरी म्हणत झुलवू लागली. 7 बाललीला. माखन चोरी. कृष्ण मोठा होत गेला तसे त्याच्या नटखटपणाने गोकुळ गाजायला लागलं. तो गवळ्यांच्या मुलांसह माखन चोरून खात असे. गोकुळातील गोपी त्याच्या तक्रारी नंद महाराजांकडे करायच्या, पण कृष्णाच्या गोंडस हसण्याने त्यांचा राग वितळायचा. 8 पूतनाचा वध. कंसाने पूतना नावाच्या राक्षसीला कृष्णाचा वध करण्यासाठी पाठवलं. ती सुंदर स्त्रीच्या रूपात आली आणि कृष्णाला विषारी दूध पाजू लागली, पण कृष्णाने तिचा प्राण शोषून घेतला आणि तिला मुक्ती दिली. 9 शक्टासूर तृणावर वध. कृष्णाच्या अंगणात असलेले जुने शकट म्हणजेच गाडी उलथून टाकून त्याने शक्टासुराचा वध केला. तसेच तृणावर राक्षसाला आकाशात नेऊन खाली पाडून संपवले. हे सर्व चमत्कार गोकुळवासियांना अचंबित करत होते. 10 गोकुळ अष्टमीचा संदेश. कृष्णाचा जन्म केवळ दुष्टाचा नाश करण्यासाठी नव्हता, तर धर्म, प्रेम, भक्ती आणि करुणा यांचा प्रसार करण्यासाठी होता. आजही गोकुळाष्टमी म्हणजे भक्तांसाठी अपार आनंद, माखन चोरीच्या आठवणी, भजन कीर्तन, दहीहंडी आणि रात्रीच्या जन्मोत्सवाचा सोहळा. राधे राधे. जय श्री कृष्ण.